आज तुम्हाला मजाक नाही सांगत, नाही करता करता मला एवढे वेळे झाले ना, पुरी खतरनाकच. आज विषय कसा होता, सोयाबीन काढायला येणार होतं हळम, त्याच्यासाठी आम्हाला कोणी हालती आज गंज मारणं होतं म्हणजे मारणं होतं. त्याच्यासाठी आज पार्टी बरोबर 6 वाजताच वावरात आलो. आता तुम्ही बी म्हणत असाल की हा गाडी 2 दिवस व्हिडिओ टाकते, 2 दिवस टाकत नाही. आता विषय कसा, वावरातले जेवढे कामं चालू आहेत की आमचं कायलीच रिकाम पण नाहीये. पहिले तर जवळच्या वावरातली एक गंजी लावली, त्याच्या बाद दुसरी गंजी लावायसाठी डायरेक्ट जुतलं गाळ. काय करता, वावरापासून गंजी होतीच तेवढी दूर. आणि आता कसं आहे, आता 8 दिवसाच्या बाद येणार आहे दिवाळी, त्याच्यासाठी मी एवढा जबरदस्त गिव्हे ठेवणार आपल्या फॉलोअर्ससाठी, ते एक नंबर. आणि ते गिव्हे साठी तुम्हाला जास्त काही नाही, फक्त आपल्या दिवाळी लोक 10K फॉलोअर्स कंप्लीट करणार आहे. तर काय पाहून आले, आता फॉलो नशीन करेल तर फटाफट ते फॉलोअर्स बटन दाबून द्या. आता ते सगळं जाऊ द्या, आज फक्त सोयाबीन जमा करणंच नाही तर आपल्या आज कापूचे जे बाया बी होते. आज 12 वाजे लोक तर बंद सोयाबीन जमा केलं, त्याच्या बाद बंद्या वारातला कापसाचे गट्टे बी जमा केले. हातोहात तटच्या तटीच गाळा भरलं, तटून सरकची घरी येऊन पुरं गाळा खाली करून टाकलं. आता मला वाटलं बा एवढं काम झालं आता आराम आहे. दुपारीच हळमवाल्याचा फोन आला, तो दादा म्हणे की तुम्ही लवकरात लवकर वावरात हळम आलं. हे ऐकता बरोबर तर पहिले मी डोक्याला हात लावले, झालं म्हटलं बा आज तर मरण जाय मला. अरे काय करता बा, सकाळी 6 वाजता नुसतं चालू जाऊ, मी जरासक बी नाही बसलो. मग धीरे धीरे करता करता हरमनं पुरे दोन्ही गंज घेतले काढून. बरं कितीची झडती लागली ते तर तुम्ही मला विचारूच नका. पहिले तर शेतमालाले नाही, सोयाबीनला तर अजिबात बी भाव नाही, आणि त्याच्यात बी सोयाबीन होऊन बी नाही राहिलं. बरं जाऊ द्या, जास्त टेन्शन काही घ्यायला पुरत नाही. चला आजच्यासाठी एवढंच, भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये. फॉलो नशीन करेल तर फटाफट फॉलो करून घ्या.